Hello students, welcome to e-learning class of Residential High School Shevgaon. Today we see the standard 9th subject mathematics, chapter 1st, that is basic concept in geometry. आजच्या तासिकेमध्ये आपण गणित भाग 2 यामधील भूमितीतील मूलभूत संबोध हा घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आजच्या तासिकेमध्ये आपण जॉमेट्री म्हणजे काय ते आपण पाहूयात. तर पहा, जॉमेट्री वॉज फर्स्ट डेव्हलप्ड इन मेनी नेशन्स इन डिफरंट पिरियड अँड द डिफरंट कन्स्ट्रक्शन. फर्स्ट ग्रीक मॅथेमॅटिशियन थॅले हॅड गॉन टू इजिप्त. It is said that the determined height of pyramid by using the shadow and using properties of similar triangle. जो काही ग्रीक मॅथमॅटिशियन आहेत थॅले, या थॅलेने ज्यावेळेस तो इजिप्तमध्ये गेला त्यावेळेस त्याने या ट्रायंगलच्या शॅडो सावलीवरती आधारित या ठिकाणी एक सिद्धांत मांडला आणि त्यानंतरच पुढे या ठिकाणी जॉमेट्रिकल पार्ट सुरू झाला. दोन सिमिलर ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये त्याने त्याचा शोध निबंध या ठिकाणी सादर केला आणि त्यानंतर अशा प्रकारे वेगवेगळ्या जॉमेट्रिकल कन्सेप्ट या मॅथमॅटिक्समध्ये अस्तित्वात आल्या. सो देर आर मेनी मॅथमॅटिशियन्स विच गिव्स द बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री. द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, त्यामध्ये प्लेन लाईन म्हणजे काय ते पाहूया आपण. Point, plane and line. So first of all, what is meant by line? We do not define numbers. Similarly, we do not define a point. Line and plane also are some basic concept in geometry. Lines and planes are set of points. Lines and planes हे काय आहेत? It is the set of points. Point जे आहेत म्हणजे तुम्ही एखाद्या प्लेनवरती जर फक्त डॉट दिला तर त्याला तुम्ही पॉईंट म्हणतात आणि असंख्य या ठिकाणी पॉईंटचा तुम्ही जर सेट बनवला तर ते एकतर लाईन होईल किंवा प्लेन होईल. तर लाईन हे जे काही वर्ड आहे हे लाईन आपण या ठिकाणी स्ट्रेट लाईन असं या ठिकाणी यूज करणार आहोत. द वर्ड लाईन इज यूज्ड इन द सेन्स ऑफ स्ट्रेट लाईन. तर पहा, या ठिकाणी एक लाईन ड्रॉ केलेली आहे आपण. दिस इज कॉल्ड ॲज एनी वन ऑफ द लाईन, दॅट इज द नंबर लाईन. नंबर लाईन आहे आणि यावरती पॉईंट दिलेले आहेत, पहा लोकेट केलेले आहेत. ओ आहे, डी आहे, ई आहे, सी, बी, ए हे पॉईंट आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट आहेत, पहा 1 2 3 4 5. या ठिकाणी राईट हँड साईडचे जे काही नंबर आहेत ते पॉझिटिव्ह असतात आणि लेफ्ट हँड साईडचे जे काही नंबर असतात ते काय असतात, निगेटिव्ह असतात, तुम्हाला माहीत आहे. आणि मग यामध्ये हे जे काही डिस्टन्स असतं, युनिट डिस्टन्स, याला काय म्हणतात? इट इज युनिट डिस्टन्स. एकक अंतर आहेत आणि या समान अंतरावरती म्हणजे युनिट डिस्टन्सवरती या ठिकाणी पॉईंट लोकेट केलेले आहेत. दिस ऑल द डिस्टन्स आर सेम. या ठिकाणी सुद्धा लेफ्ट हँड साईडचं देखील जे काही सर्व पॉईंटमधील जे काही डिस्टन्स आहे ते काय आहे, सेम आहे. दॅट इज द युनिट डिस्टन्स. आणि मग या पद्धतीचा जर तुम्ही लाईन लोकेट केली तर दॅट इज कॉल्ड ॲज नंबर लाईन. ओके. आणि या प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे, पहा 1चा कोऑर्डिनेट 1, डीचा कोऑर्डिनेट 1 आहे, ईचा कोऑर्डिनेट 3 आहे, सीचा कोऑर्डिनेट -2 आहे, बीचा कोऑर्डिनेट -3 आहे. ओके. अशा प्रकारे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. आणि मग दोन पॉईंटमधलं डिस्टन्स कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, या ठिकाणी कोऑर्डिनेट दिलेले आहेत. नाव लेट अस सी हाऊ टू फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट. या पॉईंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला माहीत आहेत आणि त्या कोऑर्डिनेटवरनं पॉईंटचं दोन पॉईंटमधलं डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट डी अँड ई आर 1 and 3 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे डी या पॉईंटचा कोऑर्डिनेट जो आहे तो 1 आहे, पहा डी या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय आहे, 1 आहे. आणि ई या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय आहे, 3 आहे, पहा ई या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय आहे, 3 आहे. डी हा एक पॉईंट विचारात घेऊ आपण, ई हा पॉईंट विचारात घेऊ. डीचा कोऑर्डिनेट 1 आहे, ईचा कोऑर्डिनेट 3 आहे. आणि मग या दोन पॉईंटमधील डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे. तर डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर काय करायचं, सिम्पली
सबट्रॅक्शन करायची, त्यांच्या कोऑर्डिनेटची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन करत असताना जो ग्रेटेस्ट कोऑर्डिनेट असेल त्या ग्रेटेस्ट कोऑर्डिनेटमधनं स्मॉलर कोऑर्डिनेट काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं. बरोबर आहे. ग्रेटर कोऑर्डिनेटमधनं स्मॉलर कोऑर्डिनेट काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं. पहा, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स कन्सिडर देअर कोऑर्डिनेट्स अँड सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम ग्रेटर किंवा लार्जर. बरोबर आहे. लार्जर कोऑर्डिनेटवरनं स्मॉलर कोऑर्डिनेट काय करायचं आहे, आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. मग डी आणि ई हे 2 पॉईंट जर घेतले तर डीचा कोऑर्डिनेट 1 आहे, ईचा कोऑर्डिनेट 3 आहे. विच इज द ग्रेटर, तर ई या पॉईंटचा कोऑर्डिनेट ग्रेटर आहे. बरोबर आहे. या ग्रेटर कोऑर्डिनेटवरनं स्मॉलर कोऑर्डिनेट काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. स्मॉलर कोऑर्डिनेट आहे 1 म्हणजे डी. मग डी या पॉईंटचा ई या पॉईंटचा कोऑर्डिनेट आणि मायनस डी या पॉईंटचा कोऑर्डिनेट. मग डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ई अँड डी, ई आणि डी या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स काय असणार आहे, दॅट इज द कोऑर्डिनेट ऑफ ग्रेटेस्ट कोऑर्डिनेट आणि मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. बरोबर. ग्रेटेस्ट कोऑर्डिनेट आहे 3 आणि स्मॉलर कोऑर्डिनेट आहे 1. देअरफॉर ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट दॅट इज 3 मायनस 1. किती आलं आहे ते, 2 आले. त्यामुळं डी आणि ई हे जे काही 2 पॉईंट आहे यामधलं डिस्टन्स किती आहे, 2 युनिट आहे. बरोबर आहे. पहा, दिसतंय तुम्हाला या ठिकाणी 1 आणि 2 युनिट डिस्टन्स तुम्हाला या 2 पॉईंटमधील दिसते. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ई अँड डी इक्वल टू 2. ओके. नाव द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ई अँड डी इज ऑल्सो डिनोटेड बाय डिस्टन्स बिटवीन पॉईंट ई अँड डी. ई आणि डी या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स जर तुम्हाला या ठिकाणी डिनोट करायचं असेल तर या पद्धतीने लिहितात. पहा, दिस इज द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ई अँड डी किंवा डी अँड ई असंही लिहू शकता तुम्ही. बरोबर आहे. कॉमा देऊन या ठिकाणी पॉईंट लिहितात आणि डी लिहितात या ठिकाणी. दॅट इज डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ई अँड डी किंवा त्याला लेंथ टी डी असं देखील म्हणू शकता. मग कसा आहे पहा फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ई अँड डी इक्वल टू इट इज द सबट्रॅक्शन ऑफ ग्रेटर अँड स्मॉलर कोऑर्डिनेट. दॅट इज स्मॉलर कोऑर्डिनेट इज सबट्रॅक्टेड फ्रॉम ग्रेटर कोऑर्डिनेट. म्हणजेच ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ई आणि डी पॉईंट आहे, ई आणि डी ग्रेटर कोऑर्डिनेट आहे 3 आणि स्मॉलर कोऑर्डिनेट आहे 1 म्हणजेच 3 मायनस 1 दोन्हींचं सबट्रॅक्शन. किती मिळालं आहे ते, 2 मिळालं आहे. बरोबर आहे. स्मॉलर मायनस ग्रेटर जर केलं तर तुमचा आन्सर येणार नाही. बा, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक तुम्हाला वजा करायचं आहे. 3 वजा 2 किती आलं आहे, 2 आलं आहे. बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ई अँड डी इक्वल टू 2 किंवा डिस्टन्स बिटवीन द पॉईंट डी अँड ई किंवा ई अँड डी दोन्ही सेमच असतात. पहा, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ई अँड डी किंवा डिस्टन्स बिटवीन पॉईंट डी अँड ई. टी आणि ई मधलं अंतर आणि ई आणि डी मधलं अंतर दोन्ही पण सारखंच असतं. कसंही लिहू शकता तुम्ही. बरोबर आहे. त्यानंतर पहा, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट सी अँड डी, सी आणि डी या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट सी अँड डी, सी आहे आणि डी आहे. सी या पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे -2 आणि डी या पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे 1. नंबर लाईन तुमच्या समोर आली पाहिजे. पहिले नंबर लाईन जर समोर आली तर तुम्हाला लगेच डिस्टन्स फाइंड आउट करता येते. कारण तुम्हाला ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे, स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे ते लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता सी आणि डी हे 2 पॉईंट आहेत. पहा, याच्यातला ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे, सीचा -2 आहे, डीचा 1 आहे. 1 हा काय आहे, ग्रेटर आहे. बरोबर आहे. ग्रेटर नंबर कुठला असतो ते तुम्हाला माहीत आहे. नंबर लाईनवरती जो उजव्या बाजूला असतो. बरोबर आहे. जो कोऑर्डिनेट उजव्या बाजूला असतो म्हणजे राईट हँड साईडला जो काही कोऑर्डिनेट असतो तो ग्रेटर असतो आणि लेफ्ट हँड साईडला जो काही कोऑर्डिनेट असतो तो स्मॉलर असतो. पहा, सी आणि डी हे जर 2 विचारात घेतले आपण तर डी हा उजव्या बाजूला आहे म्हणजे पुढे आहे. बरोबर आहे. म्हणजे तो मोठा आहे. आणि सी हा काय आहे, डीच्या डाव्या बाजूला आहे म्हणजे तो लहान आहे, मागे आहे. बरोबर आहे. त्यामुळे विच इज द ग्रेटर कोऑर्डिनेट, डी जो आहे तो ग्रेटर कोऑर्डिनेट आहे त्यामुळे 1 आणि त्या ग्रेटर कोऑर्डिनेटमधनं काय मायनस करायचं आहे, स्मॉलर कोऑर्डिनेट. स्मॉलर कोऑर्डिनेट आहे सी म्हणजे -2 म्हणजे 1 मायनस ऑफ -2. ओके. या ठिकाणी ब्रॅकेट करायला विसरू नका. मायनस ऑफ -2, -2 हा सबट्रॅक्ट करायचा आहे 1 मधनं. 1 मायनस -2 कोऑर्डिनेट 1 मधनं सबट्रॅक्ट केला मग मायनस मायनस काय होईल, प्लस होईल म्हणजे इक्वल टू 3 होईल. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द पॉईंट सी अँड डी इक्वल टू काय मिळेल, 3 मिळेल. ओके.
सिमिलरली डिस्टन्स बिटवीन द पॉईंट डी अँड सी इक्वल टू 3. ओके, अशा प्रकारे डी आणि सी मधलं डिस्टन्स किंवा सी आणि डी मधलं डिस्टन्स किती आलं आहे? 3 आलं आहे. पहा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला सी आणि डी किती डिस्टन्स आहे? 1, 2 आणि 3 युनिट आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे ए आणि बी मधलं डिस्टन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. नंतर बिटवीननेस म्हणजे दरम्यानता पाहिजे आहे. पहा या ठिकाणी लाईन आहे आणि या लाईनवरती 3 पॉईंट आहेत, पी, क्यू आणि आर हे 3 पॉईंट आहेत. इथं देखील एक लाईन आहे, याच्यावरती पी, आर, क्यू हे पॉईंट आहेत आणि ह्या पद्धतीने जे लाईन आहे आर, पी आणि क्यू हे 3 पॉईंट आहेत. तर कुठला पॉईंट हा कुठल्या 2 पॉईंटचा बिटवीन आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर कसं शोधणार आहात कोणता पॉईंट कोणत्या 2 पॉईंटचा बिटवीन आहे? पहा या ठिकाणी या तिन्ही केसेसमध्ये पी, क्यू आणि आर हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत. कशा आहेत? कोलिनियर आहेत, म्हणजे एक रेषीय आहेत. आणि या एक रेषीय पॉईंटमध्ये पहा या ठिकाणी क्यू हा जो काही पॉईंट आहे तो कशाच्या दरम्यान दिसतोय? पी आणि आरच्या दरम्यान दिसतोय. म्हणजेच क्यू हा जो काही पॉईंट आहे, पॉईंट क्यू इज बिटवीन द पॉईंट पी अँड आर. पी आणि आरच्या मध्ये आहे. क्यू हा पॉईंट पी आणि आरच्या मध्ये आहे. बरोबर आहे. मग क्यू हा जर पॉईंट पी आणि आरच्या जर मध्ये असेल तर काय कंडिशन आहे त्याची? तर इफ डिस्टन्स बिटवीन द पॉईंट पी आणि क्यू, तर पी आणि क्यू या 2 पॉईंटमधलं अंतर म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू आणि प्लस क्यू आणि आर या 2 पॉईंटमधलं अंतर म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू अँड आर, त्या दोन्हीची जर सम केली, बरोबर आहे, म्हणजे पी आणि क्यू या 2 पॉईंटमधलं अंतर आणि प्लस क्यू आणि आर या 2 पॉईंटमधलं अंतर दोन्हीची जर सम केली तर ते टोटल किती येते? पी आणि आर या 2 पॉईंटमधलं अंतरशी इक्वल येते, म्हणजे इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द पॉईंट पी अँड आर. ओके, आणि मग असं जर होत असेल म्हणजे डिस्टन्स बिटवीन द पॉईंट पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन द पॉईंट क्यू अँड आर इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट पी अँड आर, असं जर होत असेल तर वी कॅन से दॅट क्यू इज द पॉईंट बिटवीन द पॉईंट पी अँड आर. तर त्यावेळेस क्यू हा जो काही पॉईंट असतो तो पी आणि आरच्या बिटवीन असतो, म्हणजे त्यांच्या दरम्यान असतो. बरोबर आहे. म्हणजेच क्यू इज द पॉईंट बिटवीन द पॉईंट पी अँड आर. बरोबर आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू अँड आर इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड आर. पहा या ठिकाणी क्यू पॉईंट मध्ये दिसतोय बा, पी आणि क्यू आहे बा, या ठिकाणी क्यू दिसतोय दुसरा पॉईंट आणि दुसऱ्याचा पहिला पॉईंट हा क्यू दिसतोय, म्हणजे दोन्हीमध्ये क्यू हा पॉईंट कॉमन आहे. क्यू हा पॉईंट कॉमन आहे म्हणजेच क्यू हा जो काही पॉईंट आहे तो पी आणि आरच्या दरम्यान आहे. दोन्हींचं डिस्टन्स या पी आणि आरच्या डिस्टन्सच्या इक्वल असणार आहे. त्याच पद्धतीने यामध्ये कसं पद्धतीने सांगता येईल तुम्हाला, जर आर हा पॉईंट पी आणि क्यूच्या दरम्यान आहे म्हणजे आर इज द पॉईंट बिटवीन द पॉईंट पी अँड क्यू, आर इज द पॉईंट बिटवीन द पॉईंट पी अँड क्यू, असं असण्यासाठी काय असायला पाहिजे? तर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन द पॉईंट आर अँड क्यू, म्हणजे पी आणि आर यामधलं डिस्टन्स प्लस आर आणि क्यू यामधलं डिस्टन्स ते कशाशी इक्वल यायला पाहिजे? तर पी आणि क्यू याच्याशी इक्वल यायला पाहिजे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द पॉईंट पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन द पॉईंट आर अँड क्यू आणि इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द पॉईंट पी अँड क्यू असं यायला पाहिजे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे डिस्टन्स बिटवीन द पॉईंट आर अँड पी प्लस डिस्टन्स बिटवीन द पॉईंट पी अँड क्यू इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द पॉईंट आर अँड क्यू असं जर येत असेल तर पी हा जो काही पॉईंट आहे दॅट इज बिटवीन द पॉईंट आर अँड क्यू. अतिशय इझी आहे. पहा, कॉमन पॉईंट जो असतो दोन्हीमध्ये पण तो त्याचा बिटवीन पॉईंट असतो. 2 डिस्टन्स जे आहेत ते या टोटल डिस्टन्सची जर इक्वल येत असेल म्हणजे पी आणि आर मधलं अंतर, पी आणि आर मधलं अंतर प्लस आर आणि क्यू मधलं अंतर बरोबर पी आणि क्यू मधलं अंतर याच्याशी इक्वल येत असेल तर आर हा पॉईंट पी आणि क्यूच्या बिटवीन असतो. त्याचबरोबर आर आणि पी मधलं डिस्टन्स प्लस पी आणि क्यू मधलं डिस्टन्स ते जर आर आणि क्यूच्या डिस्टन्स एवढं जर येत असेल तर पी हा जो काही पॉईंट असतो तो आर आणि क्यूच्या बिटवीन असतो. अतिशय इझी आहे. पहा, तर त्यावरनं आता आपल्याला ए आणि बी या 2 पॉईंटमधलं जे काही डिस्टन्स आहे ते या ठिकाणी 5 दिलेलं आहे. एक्झाम्पल पाहूया आपण. पहा, ए बी सी हे 3 पॉईंट दिलेले आहेत नंबर लाईनवरती आणि ए आणि बी या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी
इक्वल टू 5. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट बी अँड सी, बी आणि सी मधलं जे काही डिस्टन्स आहे ते दिलेलं आहे 11. आणि डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड सी इक्वल टू 6 दिलेलं आहे. देन विच ऑफ द पॉईंट इज बिलो बिटवीन ऑदर टू, विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द ऑदर टू, म्हणजे यापैकी कोणता पॉईंट हा दोन पॉईंटच्या दरम्यान आहे, म्हणजे बिटवीन आहे. तर पहा, दोन्हींची सम जर केली आपण, कोणत्याही दोन पॉईंटमधली डिस्टन्सची जर सम केली तर ते तिसऱ्या डिस्टन्स एवढं जर येत असेल, बरोबर आहे. सम ऑफ एनी टू डिस्टन्सेस इज इक्वल टू द थर्ड डिस्टन्स, देन वी कॅन से दॅट वन ऑफ द पॉईंट दॅट इज द कॉमन पॉईंट इज इन बिटवीन दॅट टू पॉईंट्स. ओके, पहा या ठिकाणी कोणता पॉईंट कॉमन दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, दोन समची डिस्टन्सची सम जर थर्ड सम एवढी येते का? पहा 5 आहे आणि 6 आहे, दोन्हीची जर सम केली आपण तर 5 + 6 किती मिळणार आहे? 5 + 6 इक्वल टू 11 मिळणार आहे, बरोबर आहे. थर्ड डिस्टन्स एवढी येणार आहे, ते दिलेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे. 5 + 6 इक्वल टू 11 दिसतंय तुम्हाला. म्हणजेच काय आहे? डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी, म्हणजे डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड सी, म्हणजे डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन ए अँड सी किती आलं? ते 5 आहे हे, आणि हे 6 आहे. 5 + 6 म्हणजे 11 आलं आहे. आणि डिस्टन्स बिटवीन द पॉईंट बी अँड सी ते पण किती आहे? 11 आहे, बरोबर आहे. मग या दोन्हींची सम 11 आलेली आहे आणि बी आणि सी मधली सम देखील 11 आलेली आहे, म्हणजे दोन डिस्टन्स जे आहे ते थर्ड डिस्टन्स एवढा आहे. मग यामध्ये पहा कोणता कॉमन पॉईंट दिसतोय तुम्हाला? बी आणि सी एंड पॉईंट असणार आहेत. पहा, जो काही मोठा पॉईंट असतो ना जास्त डिस्टन्सचा, ते एंड पॉईंट असतात बी आणि सी. आणि बी आणि सीच्या मधला पॉईंट कोणता असणार आहे? मग ए असणार आहे, बरोबर आहे. किंवा यामधून सुद्धा तुम्ही चेक करू शकता दोन्ही मधला कॉमन पॉईंट कोणता आहे. ज्या दोन डिस्टन्सची सम केलेली आहे आपण त्यामधला कॉमन पॉईंट कोणता आहे? ए आहे पहा, आणि इथं देखील ए आहे, म्हणजे ए हा कॉमन पॉईंट आहे. बी आणि सी हे डिफरंट पॉईंट आहेत, बरोबर आहे. त्यामुळे ए पॉईंट कॉमन आहे, त्यामुळं बी आणि सी यामधला जो काही पॉईंट आहे तो काय असणार आहे? ए असणार आहे, या प्रकारे, बरोबर आहे. देअरफॉर पॉईंट ए इज इन बिटवीन द पॉईंट बी अँड सी. ए हा जो काही पॉईंट आहे तो बी आणि सीच्या बिटवीन आहे. ओके, अशा प्रकारे इझी आहे. तर प्रॅक्टिस सेट आहे, ते प्रॅक्टिस सेटमधील फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी सॉल्व करायचे, बरोबर आहे. त्याचबरोबर फोर्थ जे आहे फोर्थ देखील तुम्ही सॉल्व करायचं आहे. ओके, आणि फिफ्थ आणि फर्स्ट एवढे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे. त्याचबरोबर थर्ड देखील सॉल्व करा, थर्डमधले देखील काही एक्झाम्पल सॉल्व करा. तर एक्झाम्पल फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ यामधील एक्झाम्पल सॉल्व करा. यामधले 3च सॉल्व करा. नेक्स्ट लेक्चरला आपण उरलेले जे आहेत ते देखील अभ्यासूया. ओके, जेवढे होतील तेवढे सॉल्व करा. ओके, वी शुड स्टॉप हिअर.